आहे रेग्युलर चिकन थाळी। चिकन थाळीमध्ये 5 पीस असतात, त्यासोबत बाजरी, चपाती, ज्वारी, रस्सा, राईस, सूप। इंद्रायणी राईस तर पुण्यामध्ये कॉमनच आहे, तर इंद्रायणी राईस सुद्धा मिळेल, साधा राईस सुद्धा मिळेल। ही आहे चिकन थाळी, याच्यामध्ये गावरान पण असते आणि बॉयलर पण असते। तर चिकन थाळीमध्ये सुद्धा सेम आहे, 2 पीस रस्स्यामध्ये असतात, 4 पीस फ्रायमध्ये असतात। बाकी अंडा मसाला, बाजरी, चपाती, ज्वारी, रस्सा, राईस, सूप सर्व अनलिमिटेड असतं। नमस्कार, माझं नाव नंदराज काकड, मी हॉटेल सावजी किचनचा ओनर आहे। तर आपण आज आलेलो आपल्या पुण्यातील विमाननगरच्या शाखेमध्ये, शाखा क्रमांक 2 मध्ये। आपल्या संभाजीनगरच्या कॅनॉटमध्ये जे आपल्याला जो प्रतिसाद भेटलेला आहे, पुणेकर जे पुणेकर जेवढे संभाजीनगरला जेवलेले आहेत, त्यांनी आम्हाला अर्धा तास गप्पा मारून आमच्यासोबत फीडबॅक शेअर केलेला आहे की सर तुम्ही पुण्यामध्ये या, पुण्यामध्ये याचा विचार खूप आवश्यकता आहे। तर आपण त्यांच्या विनंतीचा मान ठेवून खास स्पेशल तुमच्यासाठी अस्सल सावजी तडका, जो विदर्भातील एकदम झणझणीत म्हणजे मीडियम पासून पण आहेत, पण एकदम झणझणीत आमची जी स्पेशलिटी आहे जी झणझणीतची आहेत। तर आम्ही ते सेम टेस्ट जी संभाजीनगरची सेम टेस्ट घेऊन आलो आपण खास पुणेकरांसाठी आपल्या विमाननगरमध्ये लेन नंबर 2 मध्ये। तर आत्ताच मी तुम्हाला आपल्या 4 थाळ्या सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी शेतकरी थाळी दाखवतोय। तर शेतकरी मटन थाळी आहे, त्याच्यामध्ये 2 पीस मटन मसाल्यामध्ये असतात, 4 पीस आपले सुकं जे फ्राय असतं त्याच्यामध्ये असतात, आळणी भात असतो, सूप असतं, अंडा असतो, बाजरी, चपाती, ज्वारी, रस्सा, राईस सर्व अनलिमिटेड असतं। आणि याच्यामध्ये आपण जी स्पेशल सुरू केलं पुणेकरांसाठी खास, ती आहे गावरान गुळाची जिलेबी। ही आपण साजूक तुपामध्ये काढत असतो। त्याच्यानंतर ही आहे रेग्युलर चिकन थाळी। चिकन थाळीमध्ये 5 पीस असतात, त्यासोबत बाजरी, चपाती, ज्वारी, रस्सा, राईस, सूप। इंद्रायणी राईस तर पुण्यामध्ये कॉमनच आहे, तर इंद्रायणी राईस सुद्धा मिळेल, साधा राईस सुद्धा मिळेल। ही आहे चिकन थाळी, याच्यामध्ये गावरान पण असते आणि बॉयलर पण असते। तर चिकन थाळीमध्ये सुद्धा सेम आहे, 2 पीस रस्स्यामध्ये असतात, 4 पीस फ्रायमध्ये असतात। बाकी अंडा मसाला, बाजरी, चपाती, ज्वारी, रस्सा, राईस, सूप सर्व अनलिमिटेड असतं। ही आहे मटन थाळी। मटन थाळीमध्ये 5 पीस असतात, बाकी बाजरी, चपाती, ज्वारी, रस्सा, राईस, सूप सर्व अनलिमिटेड असतं। याच्यामध्ये तुम्हाला 2 टाईप्स आहेत, एक काळा मसाला आहे, एक लाल मसाला आहे। एक वेळेस काळा ट्राय करून बघा, एक वेळेस लाल ट्राय करून बघा, जो आवडेल त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता। की माझ्या मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की मी कुठलाही याच्यामध्ये कलर वापरत नाही, टेस्टिंग पावडर वापरत नाही, याच्यामध्ये कोणता पॅकिंगचा मसाला वापरत नाही। हे सगळे खडे मसाले आहेत, जे प्रमाणामध्ये मी स्वतः बनवतो। याच्यामध्ये आपण इवन मिरची पावडर जी असते ती पण आपण दळलेली वापरत नाही, जेणेकरून तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं। आणि आपले जे कस्टमर आहेत, जे 3-3 वर्षापासून जे संभाजीनगरचे रेग्युलर कस्टमर आहेत, त्यातले बरेचसे जे कस्टमर आहेत ते पुणेकर आहेत। पुणेकर तिकडे आल्यानंतर सगळ्यात जास्त प्रेफर करतात फक्त सावजी मटण। त्याचं कारण आहे की जेवल्यानंतर आपल्या मसाल्याला कोणताही त्रास होत नाही, हा कस्टमरचा फीडबॅक आहे। कारण माझ्याकडे 3-3 वर्षापासून रेग्युलर कस्टमर आहेत। कारण की आता आम्ही बिलकुल टेस्टिंग पावडर वापरत नाही, कोणतं पॅकिंगचा मसाला वापरत नाही, काहीच वापरत नाही। हे आमचे स्वतः कस्टमर सुद्धा पहिल्या घाशातच आपल्याला सांगतात। तर हे आपण फक्त पुणेकरांच्या एका विनंतीवरून, बरेचसे जे पुणेकर आहेत, मुंबईचे कस्टमर आहेत, ते सांगतात की आल्यानंतर सर मुंबईला शाखा ओपन करा, पुण्याला शाखा ओपन करा। पण मी 2 वर्ष काही शाखा दिल्या नाहीत। त्याच्यानंतर आता हे जे स्वतः जे ओनर आहेत, हे आपले 3 वर्षापासूनचे रेग्युलरचे कस्टमर आहेत आणि ते प्रॉपर संभाजीनगरचे। पण मी संभाजीनगरमध्ये शाखा देत नाही, म्हणून त्यांनी स्पेशली पुण्यामध्ये शाखा घेतली फक्त आपल्या चवीसाठी। तर एक वेळेस तुम्ही नक्की या, अवश्य भेट द्या, टेस्ट घ्या आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या। धन्यवाद।